झाले हो साजनी, सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधवा बरवा. सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. 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 म्हणून विठ्ठली, म्हणून विठ्ठली, म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली, म्हणून विठ्ठली, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधवा बरवा. म्हणून विठ्ठली, म्हणून विठ्ठली, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, वापर खुमा देवीवर. 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 बापर खुमा, बापर खुमा, बापर खुमा देवीवर. बापर खुमा, बापर खुमा, बापर खुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, हो, तो हा माधवा बरवा. बापर खुमा, बापर खुमा, बापर खुमा देवीवर. बापर खुमा देवीवर, बापर खुमा देवीवर, बापर खुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, हो, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरे हरे, जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे, हरे राम, हरी जय जय राम कृष्ण हरे, जय राम, हरी हरी जय जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम. ये साते आलिया ओळंगा शारंग धरू, साते आले या वळंगा शारंग धरू, हे साते आलिया ओळंगा शारंग धरू, साते आले या वळंगा शारंग धरू. नाही तरी संसारू जाईल रया, नाही तरी संसारू जाईल
तरी संसार जाईल लया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. मृग जाळवत जाईल रया मृगजळवत जाईल लया. मृगजळवत जाईल लया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. अभ्राची साहुली जाईल रया अमराची साहुली जाईल लया. अमराची साहुली जाईल लया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. मृग जाळवत जाईल रया मृगजळवत जाईल लया. मृगजळवत जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे चेले जाईल रया स्वप्नीचे जैले जाईल लया. स्वप्नीचे जैले जाईल लया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. मृग जाळवत जाईल रया मृगजळवत जाईल लया. मृगजळवत जाईल लया. विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी लवंग लवंग साथी आली या मुलगा शारंग हे साथी आली या मुलगा शारंग धरू ये साथे आली ओळखा शारंग धरू. ये साथे आली ओळखा शारंग धरू. हे साथी आली या मुलगा शारंग धरू हे साथी आली या मुलगा शारंग धरू ये साथे आली ओळखा शारंग धरू. ये साथे आली ओळखा शारंग धरू. नाही तरी संसार जाईल दया नाही तरी संसार
तरी नाही तरी संसार जाईल रया नाही तरी संसार नाही तरी संसार नाही नाही तरी संसार जाईल रया कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत नाही तरी संसार नाही तरी संसार जाईल लया नाही तरी संसार जाईल लया जाईल लया नाही तरी संसार जाईल लया कौनाचे माय कौनाचे माय कौनाचे कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत ओ कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कौनाचे माय बाप कौनाचे कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप बाप कवनाचे गणगोत भग 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 कवनाचे माय बाप कवनाचे माय बाप कवनाचे कवनाचे
समसुख बेगडाची भाऊली अब्राची सावली जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग झळवत जाईल रया विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो राजा कृपदाने कथेचा विस्तारो राजा कृपदाने कथेचा विस्तारो राजा कृपदाने कथेचा विस्तारो राजा कृपदाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाकांक तेजोदिका मोदि वक्त्रं खलानीशवादापनोदार्दे हर्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी
तत्पदं दर्शितं येन वन्दे श्रीगुरुपदं विठ्ठल 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 ये साथे आलिया ओळंगा शारंग धरू नाहीतरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता ज्ञानी यांचे वैराग्याचं महाभूषण सकल संत सरोदय सम्राट सकल संत शिरोमणी ज्ञानी यांचे राजे साधकांचा मायबाप ज्ञानोबरायांचा चार चरणांचा सर्वांच्या पाठातला माणसानं जीवन जगत असताना देवाला ओळखून घ्यावं असा सुंदर असा उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेसाठी आयोजित करविला आहे. विठ्ठल अभंग ज्या ज्ञानोबरायांचा आहे. कुणी जर म्हणत असेल की संप्रदायामध्ये ज्ञानोबरायांचं योगदान काय तर समजायचं की हा महाराष्ट्रातला नाही, हे बाहेरून कुठून तरी पार्सल आलेले. ज्ञानोबरायांचं संप्रदायामध्ये योगदान काय तर एका प्रमाणात आहे का ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाच्या मुशीत जर राहायचं असेल तर चार नावं माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा आणि शिवबा ही चार नावं माहिती पाहिजेत. मग ज्ञानोबा माऊलींचं संप्रदायामध्ये योगदान काय तर ज्ञानोबरायांनी संप्रदायाचा पाया रचला. मग का हो ज्ञानोबरायांच्या आधी संप्रदाय नव्हता का? ज्ञानोबरायांच्या आधी संप्रदाय नव्हता का? ज्यावेळी 1100 वर्षांपूर्वी ज्यावेळी आद्य गुरु शंकराचार्य पंढरपूरला गेले त्यावेळी पंढरपूरला गेल्याच्या नंतर 8 श्लोकांचं अष्टक आद्य शंकराचार्यांनी लिहिलं. प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. म्हणजे ज्ञानोबरायांच्या आधी सुद्धा संप्रदाय होता. मग आपण कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये आपल्या सत्संगामध्ये वेळोवेळी नामघोष करतो, जयघोष करतो, उद्घोष करतो. तो नामघोष, तो जयघोष, तो उद्घोष कुणाच्या नावाचा असतो? कुणाच्या? तो नामघोष, तो जयघोष, तो उद्घोष आपल्याला माहिती पाहिजे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल पुंडलिकाच्या नावाने असतो. म्हणजे ज्ञानोबरायांच्या आधी संप्रदायाकडे कुणाचा दृष्टिक्षेप असेल तर पुंडलिकाकडे. मग पुंडलिकाच्या आधी वारकरी संप्रदाय नव्हता का तर एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी महादेव वैष्णव शिरोमणी. महादेव वैष्णव शिरोमणी आहेत. एका जनार्दनी शंकर पंढरीचा वारीकर म्हणून परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणजे सगळ्यात पहिला वारकरी कोण असेल तर भगवान शिवशंकर आहेत. मग ज्ञानोबरायांनी पाया रचला म्हणजे नेमकं काय केलं तर ज्ञानोबरायांनी संप्रदायाची मूर्छित अवस्था जी होती ती मूर्छित अवस्था घालवली आणि या संप्रदायाला भव्यतेचे दिवस दिले, संप्रदायाला दिव्यतेचे दिवस दिले. संप्रदायामध्ये एक नवीन ऊर्जा चैतन्य निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानोबरायांनी केले. बघा पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा एखाद्या इमारतीचा पाया रचला जायचा किंवा एखाद्या नदीवर पूल बांधला जायचा त्यावेळी लोक असं म्हणायचे की तो पूल, तो ब्रिज, तो सांकव बांधण्यासाठी त्याच्या पायाखाली काय केलं जायचं? काय केलं जायचं? बळी दिला जायचा. हे अंधश्रद्धेचा का अंधश्रद्धेचा विषय तुम्हाला माहित नाही, पण आपण अशा अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धा पाळतो. समजा आपल्या दारावर जर कावळा ओरडायला लागला तर काय कोणीतरी पाहुणा येणार आहे. गावात जर कुंत्री रडायला लागली तर कुणीतरी जाणार आहे. अशा अनेक श्रद्धा अंधश्रद्धा आपण बाळगतो, आपण पाळतो. घरामध्ये मांजर आडवी गेली तर पुढे जायचं नाही, 5 मिनिटं थांबायचं. तसं तर याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही, कारण पुरुष मंडळी मला सांगा 24 तासात घरात तुम्हाला किती वेळा मांजर आडवी जाते? कोणती मांजर? हा त्या मांजरीचा विषय नाही बरं का, दुसऱ्या मांजरीचं चाललंय.
पण ज्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं की मांजर आडवी गेल्यामुळं काम होत नाही, 5 मिनिटं थांबलं पाहिजे, त्या आई वडिलांवर आमची श्रद्धा आहे आणि हाच महत्वाचा विषय आहे. मग जर पुलाच्या खाली, ब्रिजच्या खाली, संकवाच्या खाली इमारतीचा पाया रचताना बळी देण्याची परंपरा जर असेल, तर हा वारकरी संप्रदायाचा पाया रचताना आमच्या वारकरी संप्रदायाने सुद्धा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता नावाचे 2 बळी या वारकरी संप्रदायाने दिलेत आणि त्यामुळे हा पाया मजबूतपणे उभा आहे. विठ्ठल त्यागाची परंपरा आमची, बलिदान देण्याची परंपरा आमची. ज्ञानोबरायांना आई नाही, ज्ञानोबराय अनाथ आहेत, पण आपल्या सगळ्यांची आई ते झाले. कुणाची आई झाले ज्ञानोबराय? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझे अनाथाची माय, ज्ञानाबाई माझे अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझे अनाथाची माय, ज्ञानाबाई माझे अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितासे, एका जनार्दनी पाय वंदितासे, एका जनार्दनी पाय वंदितासे, एका जनार्दनी पाय वंदितासे. आन पाहे याती कुळाचा विचार, न 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 पाहे याती कुळाचा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप. इकडे लक्ष द्या, येणाऱ्याला येऊ द्या. साधकांचा मायबाप, आई कुणाला म्हणतात? पप्पाची मिसेस. कुणाला म्हणतात आई? आईची व्याख्या सांगताना तुकोबराय सुंदर व्याख्या देतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जी लेकराचं हित जाणते ती तिला आई म्हणतात. मम्मी लेकराचं हित जाणत नाही. बघा, एक हुशार आई आहे, तिला माहिती आहे आपल्या मुलाला गुळ आवडतो, पण गुळ खाल्ला की तिची तब्येत बिघडते, त्या मुलाची तब्येत बिघडते. आणि कडू औषधी आहे, पण कडू औषधी दिलं की माझ्या मुलाची तब्येत ठणठणीत राहते. जे हुशार आई आहे ती मुलाला आवडणारी गोड औषधी देईल, गोड गुळ देईल, का त्याला न आवडणारी कडू औषधी देईल? बोला, काय देईल? गोड गुळ देईल का? जे हुशार आई आहे ती काय करेल? मुलाला न आवडणारी कडू औषधी देईल. तसं श्रोत्यांना काय ऐकायला आवडतं हे महत्वाचं नाही, पण काय ऐकून श्रोत्यांचं कल्याण होणार आहे हे ज्या आईला कळलं तो मातृत्वदर्शनी वक्ता होणार आहे. त्याला मातृत्वदर्शनी वक्ता म्हणायचं, कारण हृदयात मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची.
कीर्तनात लोकांना आवडतं काय, याच्यापेक्षा काय ऐकून लोकांचं कल्याण होणार आहे हे मातृत्व दर्शनी श्रोत्याला कळलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये वक्ते वक्ते झालेत, पण मातृत्व दर्शनी वक्ता राहिलं नाही. विठ्ठल या अभंगामध्ये ज्ञानोबराय आपल्याला जन्माला आल्याच्या नंतर काय करा, तर ये साथे आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. त्या शारंगधराला ओळखा, देवाला ओळखा, नाहीतर काय होईल, हा शरीररूपी संसार वायाला जाईल. मग का हो, शरीररूपी संसार वायाला गेला तरी आमच्याकडं एवढे गणगोत आहेत, एवढे पाहुणे रावळे, तेवढे आमचे आई वडील आहेत, पण ज्ञानोबराय म्हणतात कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल नया. आणि ज्या संसारामध्ये आपण सुख शोधतो ते संसारात विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल नया. आणि ज्ञानोबराय म्हणतात की याचा मी अनुभव घेतलाय. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 आज या ठिकाणी किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, हे आपल्या कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे, परंतु वक्त्यानं हे सांगणं हे त्याचं इष्ट अनिवार्य कर्तव्य आहे. त्यानुसार या ठिकाणी वैकुंठवासी मारुती दादा पांडुरंग जाधव यांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणजे मागच्या वर्षी याच तिथीला वृद्धापकाळानं वयाच्या 100व्या वर्षी, खरं तर कलियुगामध्ये 100 वर्ष होणं खूप अवघड आहे, परंतु बाबांचं काही पूर्वजन्मीची पुण्याई असेल, त्यांचं आयुष्य त्यांनी 100 आयुष्याची पूर्ण केली आणि वृद्धापकाळानं त्यांनी आजच्या तिथीला देह ठेवला. आज त्यांचं पहिलं पुण्यस्मरण. खरं तर मी या कुटुंबाचाच एक घटक आहे, पण माहेरात कीर्तन करावं याचा आनंद आहे, कारण या कुटुंबानं आई गेल्यानंतर मला आईची आठवण होऊ दिली नाही. अशा आमच्या अरुणा आई, आमच्या सगळ्या मामी, सगळा हा मामा परिवार अगदी माहेरासारखं माहेरात कीर्तन करण्याचा आनंद आहे. पण दुःख या गोष्टीचं वाटतंय की दुःखद प्रसंगाला आज या ठिकाणी मला कीर्तन करावं लागतंय. पण जसं माणसाचा जन्म अटळ आहे तसा माणसाचा मृत्यू सुद्धा अटळ आहे. माणसाला जीवनामध्ये 3 सोहळे भोगावे लागतात. एक जन्माचा सोहळा, दुसरा विवाहाचा सोहळा आणि तिसरा आहे तो मृत्यूचा सोहळा. मधला सोहळा चुकवता येतो विवाहाचा, पण जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा माणसाला चुकवता येत नाही. जो जन्माला आलाय त्याला मरावंच लागतं. आणि त्या न्यायानं आज या कुटुंबातून एक बाप निघून गेला आणि हे कुटुंब एका बापाच्या आणि आई 2 वर्षापूर्वी आई असं बाप आणि आई या दोघांच्याही छत्राला पोरका झाला. आता दादांच्या आणि अक्कांच्या पश्चात या कुटुंबामध्ये 5 भावंड, 3 मुली, असा 22 नातवंड, 21 पतरुंड असा वैभवशाली परिवार आहे. पण आई वडील गेल्याच्या नंतर बाप हा कुटुंबाचा कणा असतो, आई वडील हे कुटुंबाचं छत्र असतात. आई वडिलांचं छत्र हरवल्यानंतर हे वैभव आपोआप हरवून जातं आणि आज हे वैभव या कुटुंबाने गमावलेलं आहे. आई वडिलांच्या पश्चात आमच्या आई सगळ्या भावंडाची आई झाले, आमचे बापू सगळ्या भावंडाचा बाप झाले. कारण भाऊ म्हणतात कुणाला, भावाची व्याख्या काय एक लक्षात घ्या. कुटुंब एकत्रित कुटुंब आहे आणि एक गावामध्ये आदर्श म्हणून ओळखलं जाणारे कुटुंब आहे. उगाच कुटुंब आदर्श होत नाहीत, त्याला पण एक कारण असतं, कारण भावाभावांचं हे प्रेम आहे जे आईवडिलांनी एकत्रितपणाने ठेवण्याचे दिलेले आपल्याला संस्कार आहेत. भाऊ या शब्दाला जर उलट केलं तर काय होतं? काय होतं? उभा. जो आपल्या भावाच्या पाठीला, त्याच्या संकटाला, त्याच्या कामामध्ये खांद्याला खांदा देऊन उभा असतो त्याला भाऊ म्हणतात. आणि अशी ही भावंड या कुटुंबामध्ये एकमेकांना आसरा देत उभे आहेत, म्हणून या कुटुंबाचं वैभव आणि या गावामध्ये या कुटुंबाचं नाव लौकिक आहे. कुटुंब एकत्रित जपणं, कुटुंब सांभाळणं एवढं सोपं नाही. कारण घरात मोठं होणं, थोरलं होणं सुद्धा सोपं नाही. कारण माऊली म्हणतात, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. खूप यातना सोसावे लागतात. कुटुंब एकत्रित बांधून ठेवायचंय, कसं बांधून ठेवलं राहतं, त्या माणसाला खूप सहन करावं लागतं. हे पटण्यासाठी एक उदाहरण सांगते. असंच एकत्रित एक कुटुंब आहे.
त्या कुटुंबामध्ये 3 सुना सासू सासरे राहतात. धाकटीची सून आहे, अचानक तिची मैत्रीण आली. उदाहरण कदाचित तुम्ही ऐकलं असेल, सर्व परिचित असेल, पण कुटुंबाचं महत्व सांगणारं उदाहरण आहे, ऐका. धाकटीची सून आहे, तिची मैत्रीण आली, तिला फोन आला आणि मैत्रीण म्हणाली की मी बऱ्याच दिवसांनी तुला भेटायला आले, तू मला भेटायला ये. धाकटी आणि एकत्र कुटुंब असेल महिला मंडळ तर कामं वाटून दिलेली असतात. एकीनं भाजी करायची, एकीनं चपात्या करायच्या, एकीनं कपडे धुवायचे, अशी कामं वाटून दिलेली आहेत. या कुटुंबामध्ये सुद्धा प्रत्येक स्त्रीला कामं वाटून दिलेले आहेत. धाकटीकडे भाजी करायचं काम होतं आणि जी सुगरण स्त्री असते ती भाजी उकळल्यानंतर भाजीमध्ये मीठ घालते. मग सगळी भाजी करून झाली पण भाजीमध्ये मीठ घालायचं तेवढं राहिलंय. मग धाकटी आपल्या जावेकडे गेली मधल्या आणि म्हणते, ताई ती कपडे धुत होती, ताई भाजी करून ठेवली आहे मी, फक्त भाजीमध्ये मीठ घालायचं राहिलंय, तुम्ही तेवढं मीठ घालता का? ती म्हणली माझ्याकडे काय काम आहे कपडे धुवायचं, मी भाजीत मीठ घालणार नाही. मग थोरलीकडे गेली, थोरली चपात्या लाटत होती. थोरलीला म्हणाली, ताई भाजीमध्ये मीठ घालायचं राहिलंय, मी भाजी करून ठेवली, माझी मैत्रीण आली, मला तिला भेटायला जायचंय, तुम्ही भाजीमध्ये मीठ घालाल का? थोरली म्हणाली माझ्याकडे चपात्या लाटायचं काम आहे, मी करणार नाही. बाहेर सोप्यावर सासूबाई बसल्या होत्या, सासूबाईकडे गेली, सासूबाईला म्हणते, सासूबाई भाजी मी केली, भाजीत मीठ घालायचं राहिलंय, भाजीत मीठ तेवढं घालचाल का? सासूबाई म्हणली, ते सासू होती पहिल्या काळातली, ती म्हणली मला काही तेवढंच काम आहे का? 3 सुना असून मला भाजीत मीठ घालायला सांगता? मग निघून गेली ही. आता भाजीत मीठ कुणी घालणार नाही म्हणून हिनं काय केलं, मिठाची भरणी घेतली आणि 2 चमचे मीठ भाजीत घातलं. बघा ऐका, 2 चमचे मीठ भाजीत घातलं. मधव्या जावेने विचार केला, जाऊ द्या बाई, कधी जात नाही बिचारी, आज मैत्रीण आली तर गेलीये, सांगितलंय मला कधी नव्हे ते काम धाकटीनं, आणि मीठच तर घालायचंय भाजीत, कुठं मला वजं उचलायचंय, घालावं आपण भाजीमध्ये मीठ. मधवी गेली आणि मधवीनं भाजीत 2 चमचे मीठ घातलं. ऐका महिला मंडळ, मधवी आली, थोरलीला माहित नव्हतं भाजीत मध्ये मीठ घातलंय. थोरली म्हणली जाऊ दे, कधी नाही ते मधवीनं मला काम सांगितलंय, आणि काय भाजीत मीठ तर घालायचंय. ती पण आली आणि भाजीत 2 चमचे मीठ घातलं. आता सासूबाई आली, सासूबाईला पण या 3 सुनांची दया आली, म्हणली राबराब राबतात बिचाऱ्या तिघेही सुना, कधी मला काम सांगत नाहीत, आज कधी नव्हे ते काम सांगितलं, आपणही जावं आणि भाजीत मीठ टाकावं. गेली ती बिचारी आणि तिनं पण भाजीमध्ये मीठ टाकलं. जिथं भाजीत 2 चमचे मीठ टाकायचं होतं तिथं आता किती चमचे मीठ पडलं? 8 चमचे मीठ पडलं. विचार करा भाजी किती सुंदर झाली असेल. आणि मग भाजी अशी केली. भाजी केल्याच्या नंतर सासरे बुवा पहिल्यांदा घरामध्ये आले आणि भाजीचा पहिला घास तोंडात घातला. पुरुष मंडळी प्रामाणिकपणाने सांगा, तुम्ही जर त्या जागेला असता तर काय केलं असतं? काय केलं असतं? काय केलं असतं बाबा? ताट उचलून फेकून दिलं असतं. पण या सासरे बुवांनी काय केलं आहे का? भाजी खारट झालीये, पण त्यांनी आपल्या पत्नीकडून दही मागवून घेतलं आणि दही भाजीत मिसळून खाल्लं, कारण दह्यामुळं भाजीतला खारटपणा कमी होतो. ती भाजी खाल्ली आणि निमूटपणे निघून गेले. थोरला आला, थोरल्यानं भाजी खाल्ली, खरट लागली भाजी, खूप खरट लागली. पण थोरल्याने विचार केला की आपले बाबा निमूटपणे भाजी खाऊन निघून गेलेत, आपण सुद्धा एक शब्द बोलायचा नाही. बाबांनी काय केलं होतं? दही घेऊन खाल्लं होतं. त्याने पण दही घेतलं आणि दही घेऊन भाजी खाल्ली, तोही निघून गेला. असा सगळ्यात धाकटा भाऊ आला. त्यांनी बघितलं की आपले 2 भावंड, आपले वडील काहीच बोलले नाहीत, आपणही काही बोलायचं नाही. भाजी खारट झालीये, दही घेऊन त्यानेही भाजी खाल्ली आणि तोही निघून गेला. मग आता सगळे जेवण झाल्यानंतर सासूबाई जेवायला बसल्या. सासूबाई जेवायला बसल्या, पहिला घास तोंडात घातला. महिला मंडळ मला सांगा, तुम्ही काय केलं असतं? काय केलं असतं? सुनेला बडबड केली असते. पण आपला नवरा काही बोलला नाही, आपली 3 मुलं काही बोलली नाहीत, म्हणून ह्या सासूनं निमूटपणे भाजी खाल्ली. पुन्हा ह्या सगळ्या सुना जेवायला बसल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण भाजी खूप खारट केली आहे, पण आपल्याला या चुकीवर कुणीही काही बोललं नाही. मला सांगायचंय काय, लक्षात घ्या की कुटुंबामध्ये जर प्रेम असेल, कुटुंबामध्ये जर समजदारपणा असेल, तर मिठासारखा खारटपणा घालवणारं आणि साखरेसारखं गोडवा आणणारं हे कुटुंबच एकमेकाला आधार देणारं कुटुंब असतं, आणि ते आदर्श कुटुंब असतं. त्याला आदर्श कुटुंब असं म्हणतात. नाहीतर हाताला हातामागे हात टाकून उगाच सगळेजण म्हणतात भावा भावांनी एकत्र राहिलं पाहिजे,
तू पहिलं बायकोचं ऐकायचं बंद कर, भाऊ राहतील एकत्र. महिलांना बोलायला काय जाते, इथं 25 माणसांच्या चपात्या लाटून बघा, मग कळेल तुम्हाला. कुटुंब एकत्र ठेवायचं एवढं सोपं नाही. पण आज या कुटुंबाची धुरा या कुटुंबानं, या जाधव परिवारानं सांभाळली आणि मला अभिमान आहे की मी या कुटुंबाचा एक घटक आहे. विठ्ठल 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 विशेष म्हणजे या घरामध्ये माळकरी सून आहे. आणि आमच्या मुडपणी महाराजांच्या कीर्तनात मी एकदा ऐकलं होतं की घरात आई वडिलांच्या गळ्यात माळ नसेल तर किमान मुलीच्या असावी, मुलाच्या असावी. मुलाच्या दोघांच्याही गळ्यामध्ये माळ नसेल तर निदान येणारी घरात लक्ष्मी जी आहे तिच्या तरी गळ्यामध्ये किमान माळ असावी. कारण जिच्या गळ्यात माळ आहे ती मुलगी वडिलांच्या 21 आणि पतीच्या अशा 42 कुळांचा उद्धार ती करत असते. आमच्या अरुणाईंसाठी एकदा जोरात टाळी. असं हे सुंदर असं कुटुंब. आणि या कुटुंबामध्ये कीर्तन करण्याचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला ते आमचे तात्या मामा, आमच्या सर्वांचे लाडके मामा. खरं तर असं म्हणतात की आई वडिलांच्या नंतर माणसावर निखळ प्रेम जर कोण करणारा असेल तर तो मामा असतो. आणि असं आमच्या कुटुंबावर ही प्रेम करणारे ही सगळी मामा मंडळी, ज्यांनी मला सख्खा भाऊ नाही पण आजपर्यंत या कुटुंबानं एकही राखी पौर्णिमा या घरातल्या पोरांनी चुकवली नाही. आणि मला भावाचा भाऊ नाही ही उणीव मला जाणवू दिली नाही असं हे सुंदर परिवार. आणि आज या कीर्तनासाठी ज्यांची सुंदर अशी साथ आहे ते आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य तानाजी महाराज कदम, त्याचबरोबर नेवऱ्यावरून आलेले हरिभक्तपरायण, उमऱ्यावरून आलेले काय नाव ऋषिकेश महाराज, त्याचबरोबर शुभमदादा, भूषणदादा, प्रवीणदादा, मुंडपणे महाराज, सर्वांच्या चरणावरचं प्रेम जय हरी. आमच्या मंदिर समितीचे सदस्य हरिभक्तपरायण बापू तात्या चव्हाण काका, मुरारजी काका, त्याचबरोबर जुरळे आबा आज आवर्जून या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. इकडं या बाजूला हरिभक्तपरायण गोसावी गुरुजी, त्याचबरोबर आमचे खंडाळीहून आलेले काका, तुमच्याच चरणावर जय हरी. आमचे काटे बाबा, आमचे बंडू नाना, सर्वांच्या चरणावर सप्रेम जय हरी. कोणाचं नाव राहिलं असेल तर ओघामध्ये आता माफ करा, झाडाच्या आडून मला काही पलीकडचं दिसत नाही. आमचे जाधव बाबा आहेत, इकडं आमचे खराडे बाबा आहेत, 2 वजनदार असे तुतारी वादक आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांचे, सगळं वातावरण सुंदर आहे. अगदी वर्षश्राद्धाचं कीर्तन मी या ठिकाणी करते असं मला वाटत नाही. मग सगळं सुंदर आहे, सगळं देखणं आहे, मग महाराज तरी कुठं हेकलाय. आणि या सगळ्याला साजेल असं सुंदर असं पकवाजाचं मृदुंगाचं वादन ज्यांचं ते आमचे हरिभक्तपरायण रणजित दादा, या बाजूला हरिभक्तपरायण रोहर महाराज, या दोघांसाठी एकदा जोरात टाळी. अगदी कमी वयामध्ये या पोरांनी ही कला आत्मसात केलेली आहे. या बाजूला आमचे घाडगे बाबा आहेत, विष्णू काका आहेत. चुकून राहिलं बरं का विष्णू काका, झाडाच्या आडून मला काही दिसत नाही, तुम्ही फार पलीकडे उभा आहेत. आणि सर्वांच्या साथीनं, सर्वांच्या सोबतीनं, सर्वांच्या सहकार्यानं आजची सेवा पार पाडण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल 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 ये साथे आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे माया बाप, कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. माणूस जन्माला आल्यानंतर माणसाला प्रत्येकाला 4 प्रकारचं दुःख भोगावं लागतं. इंद्रियार्थेषु वैराग्य, मन अहंकार एवच, जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःख दोषानुदर्शनम. 4 प्रकारचं दुःख माणसाला भोगावं लागतं. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. 2 प्रकारचं दुःख गौण आहे, 2 प्रकारचं दुःख प्रधान आहे. 2 प्रकारचं दुःख जन्म आणि मृत्यूचं, हे दुःख प्रधान आहे. जो तरुणपणात मरतो त्याला म्हातारपणाचं दुःख नाही. आणि जो आरोग्यदायी जीवन जगतो, जो निरोगी जीवन जगतो त्याला रोगाचं दुःख नाही. पण आपण हे जीवन जगत असताना आपल्या शरीराला, आपल्या देहाला 3 अवस्था प्राप्त होतात. देहिनोस्मिन्यथा देहे कौमारं यौवनेंजरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यती. कौमार, यौवन आणि जरा म्हणजे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, या 3 अवस्था माणसाला प्राप्त होतात. मग बालपणात आपल्याला काही कळत नाही, काही समजत नाही. बालपण गेले नेनता, तारुण्य दश विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तरी चिंता, मरे मागुता जन्मधरी.
चली जा रही है उम्र धीरे धीरे, 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 बालपन भी बीता जवानी भी बीती, बालपन भी बीता जवानी भी बीती, बुढ़ापा भी आ रहा है धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे। आयुष्यातला एक एक दिवस निघून चाललाय, बालपण गेले नेनता, तारुण्य दश विषय व्यथा, वृद्धपली प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. बालपणात काही कळत नाही, तारुण्यामध्ये तारुण्याचा पैसा कमवायचा संसाराचा लोभ माणसाला असतो, आणि म्हातारपणामध्ये मग माणसाला परमार्थ आठवतो. पण म्हातारपणात परमार्थ आठवून त्यावेळी काही उपयोग नाही. माणूस ज्या शरीराला आपलं म्हणतो ते शरीर सुद्धा आपलं नाही. बाबा मला सांगा, तुमचं वय किती? वय 85 वर्ष. ज्यावेळी तुम्ही 2 वर्षाचे होतात तेव्हा किती गुटगुटीत होतात. कुणी पण यायचं, पटकन तुम्हाला उचलून कडेवर घ्यायचं, पटापट तुमचे पापे घ्यायचं. आता तोंडातली बत्तीशी निखळली, आता वय झालं, आता कोण उचलून घेईल का? आता कोण पापे घेतं का? कुणी घेत नाही. म्हणजे आपलं हे शरीर जे आहे ते स्थिर नाही. म्हणून सुभाषितकार सांगतात, अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धनयोवरे, अस्थिरम पुत्रदाराश धर्मकीर्ती द्वयम स्थिरम. हे जीवित लोक जे आहे ते अस्थिर आहे. ज्या शरीराला तुम्ही माझं म्हणता ते शरीर तुमचं नाही. कस काय? ऐका. एक माणूस डॉक्टरकडे गेला, त्याला शुगर झाली आणि शुगरमुळे त्याच्या पायाला जखम झाली. आणि या शुगरवाल्यांचा एक प्रॉब्लेम आहे, पोटात एवढी आहे, रक्तात एवढी आहे. मी म्हणते थोडीफार तर तोंडात येऊ द्या. पण शुगरवाली माणसं गोड बोलत नाहीत, म्हणून माणसाला शुगर होते. माणसानं गोड बोललं पाहिजे. नाहीतर चव्हाण काका 3 वेळा साखर कारखान्याचा चेअरमन, पण तरी पण बिना साखरेची चहा पितोय. काय उपयोग आहे साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून? उपयोग नाही. मग शरीर जर तुमचं आहे, डॉक्टरकडे हा गेला, याच्या पायाला जखम झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या पायाला जखम झाली आहे, पाय सेप्टिक झालाय, तुमचा पाय अंगठ्यातून काढावा लागेल. हा म्हणला नाही 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 डॉक्टर साहेब, काही करा, हाय एंड टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि मला बरं करा, माझा पाय बरा करा. परत 15 दिवसांनी हा गेला. डॉक्टरांनी सांगितलं हे बघा तुमचा पाय आता पंजातून काढावा लागेल. तो म्हणला नाही 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 असं करू नका, काही करा, माझा पाय काढू नका, मला औषध गोळ्यावर बरं केला. परत 15 दिवसांनी गेला. 15 दिवसांनी गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं आता तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल. हा म्हणला नाही नाही डॉक्टर तसं करू नका, माझा पाय कापू नका, भारीतली औषधं द्या, पण मला वाचवा. थोड्या दिवसांनी आणखीन गेला. डॉक्टर त्याच्यावर वैतागले. डॉक्टरांनी सांगितलं हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तुमचा पाय अंगठ्यातून काढावा लागेल, तुम्ही ऐकलं नाही. आता तुमचा पाय पंजातून काढावा लागेल. आणखीन 15 दिवसांनी तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल. आणखीन 15 दिवसांनी तुमचा पाय मांडीतून काढावा लागेल. आणि 1 महिना जाऊ द्या, तुम्हालाच काढावं लागेल. आता म्हणेल का तो? आता तो म्हणला नाही 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 डॉक्टर साहेब माझा पाय कापा पण मला वाचवा. माझा पाय कापा पण मला वाचवा. म्हणजे कापलेला पाय आणि तुम्ही याचा काही संबंध आहे का? संबंध नाही. म्हणून माऊली म्हणतात देहादि काय खरं
देह संबंध पसारा बुजगावने चोरा रक्षणासी भासत असे. या देहाचा, ज्या शरीराला आपण आपलं म्हणतो, त्या शरीराचा काही भरवसा नाही. मग या शरीरामध्ये आल्याच्या नंतर आपली इति कर्तव्यता काय, आपलं कर्तव्य काय, तर परमेश्वराला, देवाला ओळखा. पण कसं ओळखायचं देवाला? सुरतमध्ये गेल्याच्या नंतर महिला मंडळ, त्या सुरतमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये हिऱ्यांचे मार्केट आहेत. हिरा माहिती आहे ना तुम्हाला? हिरा जो आपण गाडीला लावतो, हिरा जो आपण कुठे ठेवतो? कपाटावर, टीव्हीवर, कुठे ठेवतो हिरा? हिरा आपण तिजोरीमध्ये, चोर कप्प्यात, मखमली पेटीमध्ये ठेवून देतो, बरोबर आहे? कारण हिरा, त्याची किंमत अनमोल असते. आणि त्या सुरतमध्ये हिऱ्याचे मार्केट आहेत आणि त्या ठिकाणी लोक हजारोच्या संख्येने गर्दी करतात. कशासाठी? कशासाठी? हिरा घेण्यासाठी नाही. हिरा कोण घेतो त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. मग कोण असतील ते? टाळकरी. कोण? चोर असतील. मग असाच एक चोर कुठं गेला आणि खऱ्या हिऱ्याची पारख प्रवीण दादा, जो गाथा पारायण करतो आणि जो नित्यनियमानं भजन करतो, तुकोबारायांची जो गाथा वाचतो, त्यालाच खऱ्या हिऱ्याची ओळख कळते. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी, तोच मोले पावे खरा करणीचा होय चुरा. 4-5 हजाराची लोखंडाची ऐरण आहे आणि 1-1.5 कोटी रुपयाचा हिरा आहे. तो हिरा त्या ऐरणीवर ठेवला आणि त्या ऐरणीनं त्या हिऱ्यावरती घाव घातला. तो हिरा काय होतो? त्या ऐरणीमध्ये अडकून जातो. आणि जर तो हिरा खोटा असेल, डुप्लिकेट असेल, तर त्या हिऱ्याचा चुरा होतो. इतका टणक आणि इतका कडक तो हिरा असतो. खरा हिरा 90व्या वर्षी सुद्धा तानाजी महाराज कीर्तन करतो, आमच्या तात्यांसारखा हिरा, आणि लोक 90व्या वर्षी सुद्धा कीर्तन ऐकतात. पण हिरा खरा पाहिजे. तो हिरा त्या ऐरणीमध्ये अडकला आणि अडकल्याच्या नंतर आता तो हिरा ऐरणीतून बाहेर काढायचा आहे. कोण बाहेर काढेल त्याला? हिरोईन. कोण? त्या हिऱ्याला हिरकणी नावाचा स्त्रीलिंगी हिरा, तो त्या हिऱ्याला बाहेर काढतो. आणि मग माऊली म्हणतात, हिरा हिरकणी काढी बाहेर ऐरणीतून. आणि अशा प्रकारे मग एक चोर सुरतमध्ये गेला, व्यापाऱ्यावर लक्ष ठेवलं, कुणी हिरा घेतलाय, काय केलंय. मग एक व्यापारी त्या ठिकाणी हिरा घेऊन चालला. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये काही दळणवळणाची साधनं नव्हती, गाड्या नव्हत्या, 4 व्हीलर नव्हते, कच्च्या रस्त्यानं पायी प्रवास असायचा. या व्यापाऱ्याला आपल्या गावापर्यंत जायला किमान 10 ते 15 दिवसांचा अवधी लागणार आहे, 10 ते 15 दिवस लागणार आहेत. आणि एक चोर त्यांच्यावरती पाळत ठेवू नये. कुणावर? ज्यानं हिरा घेतला त्याच्यावर. मग ही दोघं भेटली आणि चोराला विचारलं व्यापाऱ्याला, तुला जायचंय कुठं? व्यापारी म्हणाला, मला अमुक अमुक गावाला जायचंय. तुम्हाला कुठल्या गावाला जायचंय? हा चोर म्हणाला, तुम्हाला ज्या गावाला जायचंय त्याच गावाला मला जायचंय. कारण चोर व्यापाऱ्याच्याच गावाला जात असतो. हा व्यापाऱ्याच्या गावाला गेला आणि मग दोघांचा प्रवास सुरू झाला. 10-15 दिवस वेळ आहे त्यांना गावी पोहोचण्यासाठी. मग यानं काय केलं? आता चोरच शेवटी तो कशासाठी आला होता? तो कशासाठी आला होता? चोरी करायला. आणि मग या चोरानं व्यापाऱ्यानं हिरा कुठे ठेवलाय ते शोधण्यासाठी त्याची आता धडपड सुरू झाली. मग हा व्यापारी म्हणला, तुम्ही हस्तपदमुख प्रक्षालन करून या. म्हणजे हस्तपदमुख प्रक्षालन म्हणजे हातपाय तुम्ही धुवून या. हा व्यापारी हातपाय धुवायला गेला, तोपर्यंत चोरांनी काय केलं? व्यापाऱ्याची सगळी बॅग तपासून पाहिली, पण या चोराला हिरा सापडला नाही. व्यापारी परत आला, परत चोर हातपाय धुण्याकरता गेला. असं जवळजवळ किती दिवस चाललं? 15 दिवस चाललं. आता त्या व्यापाऱ्याचं गाव आलं. तो गावाच्या वेशीजवळ आला आणि चोर व्यापाऱ्याला म्हणतो की मी आज तुम्हाला खरं सांगतो, मी चोर आहे. सगळ्यांना विनंती आहे, थोडं थोडं पुढे सरकून घ्या. विठ्ठल 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 गावाच्या वेशीजवळ तो व्यापारी आला आणि चोराने सांगितलं की मी चोर आहे, मी चोरी करण्याकरता आलो, पण तुम्ही हिरा कुठे ठेवला ते मला सापडलं नाही. कृपा करून मला सांगा की तुम्ही हिरा कुठं लपवत होता.
आता व्यापारी होता, तो हुशार होता. त्या व्यापाऱ्याने सांगितलं की मी हिरा हातपाय तू धुवायला गेल्यानंतर तुझ्याच बॅगमध्ये ठेवत होतो. तू प्रत्येक वेळी माझी बॅग पाहिली, पण तू स्वतःची बॅग पाहिली नाही. मग हे त्या चोराचं चाललंय का? त्या चोराचं नाही चाललं. आपला हा जीवरूपी चोर नेहमी इतरांच्या बॅगा तपासून पाहतो, पण कधीतरी आपण स्वतःची बॅग पण तपासून पहा की तुमच्या आत्मा नावाच्या कप्प्यामध्ये परमात्मा नावाचा हिरा किती सुंदर आहे ते. विठ्ठल 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 तुमच्या जवळच आहे देव. तुम्हाला इतरत्र शोधायची गरज नाही. कुठं आहे देव? नाचवी वीज जो त्या नभाच्या उरी, होई काठी कधी आंधळ्याच्या करी, घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी, तोल साऱ्या जगाचाही तो सावरी, राहतो जो मनी या जनी जीवनी, एका पाशानी तो सांग मावल का, बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का, बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. एकदा स्वतःच्या हृदयाचा कप्पा उघडून बघा, तो देव तुम्हाला नक्की सापडेल. पण आपण काय करतो? इतरत्र देवाला शोधत बसतो. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी, शोधिसी मानवा. आपण राऊळात मंदिरात त्याला शोधत बसतो, पण तुमच्या जवळच तो देव आहे. तुझा आहे तुझ पासी, परी तू जागा चुकलासी, अविट गे माये विटेना, जवळची आहे परी भेटेना. तुमच्या जवळ आहे हो, पण आमच्या जवळ तो देव आहे. पण आमच्या जवळ आम्ही बाकीच्या 7 गोष्टी सुद्धा बाळगल्यात. कोणत्या 7 गोष्टी? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि अहंकार. या 7 गोष्टी बाळगल्यामुळे आपल्याला तो देव दिसत नाही. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा, महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. माणसाला जो कामिक माणूस आहे, त्या माणसाला ज्या माणसाच्या अंगी वासना आहे, त्याला वय कळत नाही, त्याला आपला अधिकार कळत नाही, त्याला नातं कळत नाही, कारण तो कामाच्या अधीन झालेला असतो. जो माणूस क्रोध ज्याच्या जवळ आहे, जो माणूस रागीट आहे, बघा राग हा स्वतःला जाळण्याचं काम करतो. म्हणून रागात कोणताही निर्णय आपण घ्यायचा नाही. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम. माणसाची स्मृती क्रोधात जागेला राहत नाही, त्याचा स्मृतिभ्रंश होतो आणि तो स्मृतिभ्रंश त्याच्या नाशाला कारण ठरतो. म्हणजे क्रोध हा माणसाचा सर्वनाश करतो. ज्याच्याजवळ मद आहे, ज्याच्याजवळ तारुण्याचा, मद या शब्दाचा अर्थ माज असा आहे. ज्याच्याजवळ तारुण्याचा माज आहे, संपत्तीचा माज आहे, ज्याला स्वतःच्या ऐश्वर्याचा माज आहे, हा मद टिकणारा नाही. म्हणून हे षड्विकार ज्यांच्या जवळ आहेत त्याला देव कधी कळत नाही. आणि 7वा आहे अहंकार. ज्या माणसाजवळ अहंकार आहे त्याला सुद्धा देव कळत नाही, त्याला सुद्धा देव दिसत नाही. बघा अहंकाराच्या बाबतीत जर म्हणाल तर 4 विद्या 64 कला असं ज्ञान ज्याचं आहे, असा दशानन तो कोणत्याच बाबतीत कमी नाही. त्याची 7 कोटी घरं सोन्याची आहेत आणि 7 कोटी घरं सोन्याची आहेत. त्याच्या एका घराला जवळजवळ 2250 किलोची चौकट आहे. महिला मंडळ किती किलोची? 2250 किलोची. आता कसं तोळाय? मग विचार करा की 2250 किलो सोनं, त्याची एक चौकट त्या कुणाकडे आहे? रावणाकडे. म्हणजे त्याच्याकडे किती सोनं असेल? एवढा संपत्ती त्याच्याकडे आहे. बरं ऐश्वर्य काही थोडं आहे का? गाढव ओळी गजानन सटवी करी बाळांतपण. त्याच्या घरची गाढवं वळायला कोण आहे? गणपती बाप्पा आहेत. सटवी कशासाठी आहे? बाळंतपण करण्यासाठी आहे. एवढं ऐश्वर्य ज्याचं आहे. बरं कुबेराच्या कॉलरला धरून तो खाली आणतोय, 33 कोटी देवांना बंदीशाळेमध्ये टाकतोय, असं वैभव ज्याचं आहे. पण रामाच्या संगतीत राहून सुद्धा अहंकारामुळं त्याला नाडलं आणि त्याला देव कळाला नाही. अहंकार नाडिले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया
सारे नाडिले तुका म्हणे वाया गेले. अहंकार जर माणसाला असेल तर अहंकारामुळे देव ओळखता येत नाही. मग ये साते आलिया ओळंगा शारंग धरू. साते या शब्दाचा अर्थ सात असा नाही तर साते या शब्दाचा अर्थ बाजार असा होतो. कारण एका गवळणीमध्ये उल्लेख आहे, दुडीवर दुडी गवळण साते निघाली, गवळण गोरस म्हणू विसरली. साते म्हणजे बाजार. मग या शरीर रूपी बाजारामध्ये, या मृत्यूलोका रूपी बाजारामध्ये आल्याच्या नंतर काय करा तर शारंगधराला ओळखा, नाहीतर काय होईल, हा जीवरूपी संसार लयाला जाईल. लयाला जाणे म्हणजे काय होणं, वाया जाणं. मग वाया जाणं म्हणजे काय, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. आणि संसार हा शब्द पती पत्नी मुलं बाळ हा संसाराच्या उद्देशानं आलेला नाही, तर संसार हा शब्द शरीराच्या संबंधाने आलेला आहे. म्हणजे सांग पंढरीचे जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंग. म्हणजे संसार हा शब्द शरीराच्या अर्थानं आलेला आहे. म्हणून या शरीररूपी संसारामध्ये आल्याच्या नंतर देवाला ओळखा, नाही तर हा शरीररूपी संसार वाया जाईल. मग वाया जाणं म्हणजे काय ते ऐका. वाया जाणं म्हणजे काय, एखादी गोष्ट जर आपण आणली आणि त्या गोष्टीसाठी जर झाली नाही तर काय होतं, आपण म्हणतो की ती गोष्ट वाया गेली. कसं ते ऐका. एका माणसाची अपेक्षा होती की आपल्या मुलीला क्लास 1 ऑफिसर जावाई मिळावा. बरं का अनिल दादा, क्लास 1 ऑफिसर जावाई मिळाला पाहिजे. आणि प्रत्येक आईवडिलांची आता हीच अपेक्षा आहे, महिला मंडळ जास्त करून तुमची. मुलीला मुलगा पाहताना तो पुण्याला असला पाहिजे, तो शेतीत काम नाही केलं पाहिजे पण त्याला शेती असली पाहिजे, त्याला चांगली नोकरी असली पाहिजे, त्याला 1 लाख पगार असले पाहिजे, त्याला आई वडील. हा तुम्ही म्हणताय म्हणून बरं आहे. एवढ्या अपेक्षा, मग याची पण अपेक्षा आहे आपल्या मुलीला क्लास 1 ऑफिसर मिळाला पाहिजे. आणि कर्मधर्म संयोगाने त्या बिचाऱ्याला क्लास 1 ऑफिसर जावाई मिळाला. मग आता माझा जावाई क्लास 1 ऑफिसर आहे, हा रुबाब त्याचा आहे, हा मोठेपणा त्याचा आहे. मग तो जावयाला म्हणतो, लग्नाला 8 महिने झाले, 4 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, आणि हा म्हणतो की जावाई बापू तुम्ही आमच्या गावामध्ये या, आमच्या गावातल्या लोकांना सुद्धा कळू द्या की माझा जावाई कोण आहे, तुम्ही आमच्या गावामध्ये या. हा जावाई बिचारा म्हणतो की मामा मला वेळ मिळत नाही, मला कामातून वेळ नाही, मला सवड नाही. पण हा म्हणतो सासऱ्यानं आग्रह केला, जमत नाही, तुम्हाला यावंच लागेल. आणि जावई लाडका पाहिजे, आणि त्यातल्या त्यात जावई मराठवाड्यातला पाहिजे. जावई मराठवाड्यातल्या जावयाचं काही विशेषच वेगळं आहे, कारण खूप लाडके जावई आहेत तिकडं. मग असा हा लाडाचा जावई सासरवाडीला गेला. सासरवाडीला सासरी बुवाने सांगितलं की 5,000 लोकांना चूलबंद निमंत्रण. किती लोकांना? 5,000. कारण याला दाखवून द्यायचं होतं काय, की माझा जावई किती मोठा आहे. मग 5,000 लोकांना चुलबंद निमंत्रण दिलं. आणि त्या काळात दळणवळणाची साधनं नाहीत. हा बिचारा जावई जो मंडळ भाजी केली आहे आणि कारल्याची भाजी केली आहे, तुमच्या घरात तुमच्या पतिदेवाला ती भाजी आवडत नाही. मग तुम्ही काय म्हणता, अहो मी केलेलं कारलं आहे कधीच कडू होत नाही, माझ्यासारखंच गोड आहे, खाऊन तर बघा. काय म्हणता तुम्ही, खाऊन तर बघा. खाऊन तर बघा याचा अर्थ काय, म्हणजे तुम्ही खाऊन त्याचा अनुभव पहा. मग माऊली म्हणतात, मी पाहता पाहिलं. काय पाहिलं? स्वप्नीचे चेईले जाईल रया. जसं माणसाला एखादं स्वप्न पडतं, एक माणसाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याला भूत दिसलं, तो जोरात ओरडायला लागला, भूत भूत. बायको शेजारची जागी झाली आणि हळूच चिमटा घेतला जोरात नवऱ्याला. म्हणली, कुठं आहे भूत? नवरा उठून तिच्याकडे बघितलं आणि म्हणला, तू आहे का? हा, मग 100% गॅरंटी भूत येणार नाही, कारण घरात आधीच एवढं मोठं असताना भूत येईल का? भूत येणार नाही. मग मला सांगा, स्वप्न खरंय का खोटं आहे? स्वप्न खरंय का खोटं आहे? स्वप्न खरंय, भूत खोटं आहे. भूत खरंय का खोटं आहे? भूत खोटं आहे. पण त्या स्वप्नाच्या आणि भूताच्या संबंधानं त्या माणसाच्या शरीरावर जो घाम आलाय, जो त्याचा शरीराचा थरकाप उडालाय, तो थरकाप खराय का खोटा आहे? तो थरकाप खराय. मग माऊली म्हणतात की मी पाहता पाहिलं. काय पाहिलं? स्वप्नीचे चेईले जाईल रया. हे संसार जे आहे ते स्वप्नासारखं आहे. आपण जागा झाल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की हे एक दिवस काय होतं, सगळं खोटं होतं. हे तसा संसार खोटा आहे, पण तसं या संसाराच्या संबंधानं दुःख देणारे आई वडील गणगोत हे मात्र खरे आहेत. कवनाचे माय बाप
कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विठोबा रखुमाई जय विठोबा जाईल रया. या कुटुंबामधून दादांच्या जाण्यानं एक बापाचं छत्र या कुटुंबातून हरवलं आणि हे कुटुंब बाप नावाच्या छत्राला पोरकं झालं. खरं तर बाप म्हणजे काय हो? काय असतो बाप? बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. बाप म्हणजे जीवनाचं माप आहे. तो किती जरी आपल्यावर रागवला तरी त्याचं आपल्यावर प्रेम अमाप आहे. बाप म्हणजे आपल्याला ध्येयाकडे नेणारी शिडी आहे. बाप म्हणजे आपल्याला संकटातून पार करणारी होडी आहे. तो कितीही तिखट वागला तरी त्याच्या असण्यामुळंच आपल्या जीवनाला गोडी आहे. बाप म्हणजे एक शिस्तबद्ध धाक आहे. माणसाचं जगणं अमाप आहे. बापाची किटकिट आपल्याला किटकिट वाटते, पण हे लक्षात घ्या, घड्याळाची टिकटिक माणसाला टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि बापाची किटकिट माणसाला लाईफ मॅनेजमेंट शिकवते. तुम्हाला जेवण मागितल्यानंतर 4 वेळा जेवायला वाढणारी आई दिसते, पण आपल्या लेकरावर अमाप प्रेम करणारा बाप आणि आपल्या लेकराच्या आयुष्याच्या भाकरीची सोय व्हावी याच्याकरता राबून 10 एकर जमीन कमवून ज्यानं तुमच्या आयुष्याच्या भाकरीची सोय केली, तो बाप मात्र आम्हाला दिसत नाही. मुलाचा नंबर आला तर पेढे वाटणारी आई सगळ्या जगाला दिसली, पण त्याच मुलाला नोकरी लागावी म्हणून ती 10-10 लाख फी भरणारा बाप आम्हाला दिसला नाही. मुलाला नोकरी लागली की आई आनंदानं सांगते, माझ्या मुलाला नोकरी लागली, पण तीच नोकरी त्याला लागावी, त्याला त्याच्या आयुष्याची शिदोरी मिळावी यासाठी स्वतःकडे पैसे न ठेवता, आपल्या आयुष्याचा उतारवयाचा विचार न करता 30 लाखाची बॅग घेऊन जो डोनेशन भरतो मुलाच्या नोकरीसाठी, तो बाप मात्र आम्हाला दिसला नाही. बाप हा कठोर वागला तरी त्याची आपल्यावरती अमाप माया असते. नांदेड गावाच्या शहरामध्ये सत्य घडलेली घटना आहे, कारण गोष्टीत अशा सांगण्यापेक्षा सत्य घडलेल्या घटना सांगणं मला जास्त आवडतं. नांदेड नावाच्या गावामध्ये एक असा बाप पाहिला, त्याला 4 मुली आहेत. 4 मुलीच्या पाठीवर त्याला वाटलं की 5वा मुलगा होईल, पण त्याचं दुर्दैव, त्याला 5वी मुलगीच झाली आणि ती मुलगी त्याला कुटुंबाला नको होती म्हणून त्या मुलीचं नाव नकुशा ठेवलं. नको होती ती मुलगी म्हणून नकुशा. ती मुलगी जन्माला आल्यापासून त्या बापाने त्या पोरीचं तोंड पाहिलं नाही. आज त्या मुलीचं लग्न ठरलं आणि लग्नाच्या दिवशी साखरपुडा हळद हा सगळा कार्यक्रम आहे. मुलीचा साखरपुडा चालू आहे. ती मुलगी तिचा ब्राह्मणाकडे लक्ष नाही, ती सारखं फिरून फिरून आपल्या बापाकडे बघते आणि तो बाप तिच्याकडे डोळे वाटारून बघतो. एक जणाने जाऊन विचारलं, ही मुलगी नेमकं बघते कुणाकडं? तर शेजाऱ्याने सांगितलं की ही मुलगी त्याच्या बापाकडे बघते. ज्या वेळेसपासून ही मुलगी जन्माला आली त्यावेळेसपासून या बापानं मुलीचा रागराग केला, पण खूप प्रेम करते मुलगी. तो व्यक्ती तिच्या बापाजवळ गेला. तो बाप म्हणतो, महाराज खरं सांगतो तुम्हाला, ही मुलगी जेव्हा जन्माला आली ना, नको होती म्हणून तिचं नाव नकुशा ठेवलं. आयुष्यभर मी हिचा तिरस्कार केला. एकदा तिनं मला पाणी आणून दिलं, पाण्यात तांब्यात बोट बुडवलं होतं म्हणून तांब्या भिरतीसनं भिरकावून दिला. जेवणाच्या ताटामध्ये मीठ जास्त झालं तर ताट भिरकावून दिलं, पण या मुलीनं मला खूप जीव लावला, माझ्यावर खूप प्रेम केलं. पण बाप तरीही मुलीकडे आपल्या बघत नाही. शेवटी मुलीची पाठवणीची वेळ आली आणि बाप कितीही कठोर असला तरी आयुष्यात 4 वेळा रडतो. त्याला मुलगी झाल्याच्या नंतर त्या मुलीचं ज्या दिवशी लग्न ठरलं, मुलीची पाठवणी करताना आणि जेव्हा तरुण वयात मुलगी विधवा होते, या 4 वेळेस बापाला दुःख होतं आणि तो आयुष्यात आपल्या लेकीसाठी रडतो. मुलीची पाठवणी करायची वेळ आली, बाप मुलीकडे पाहत नाही. मुलगी म्हणते, बाबा तुम्ही जर आता माझ्याकडे फिरून पाहिलं नाही तर आयुष्यभर पुन्हा मी तुमच्याकडे फिरून पाहणार नाही. एकदा तरी माझ्याकडे फिरून बघा.
एकदा तरी तुमच्या लेकीला डोळे भरून पहा. कठोर हृदय असणारा बाप, पण त्या बापाच्या हृदयाला पाझर फोडणारी जी असते तिला लेक म्हणतात. शेवटी त्याला पाझर फुटला, तो आपल्या लेकीजवळ आला, लेकीला घट्ट मिठी मारली. आज आपण दादांच्या निमित्तानं का होईना, कोणीतरी कुणाचे तरी वडील आहात, पण आपण आपला बाप आठवा. जेव्हा बाप या जगातून जातो त्यावेळी जे दुःख असतं, जे छत्र हरवतं, जगाच्या पाठीवर सगळं काही मिळतं, पण डोंगराआड गेलेली आई आणि डोंगराआड गेलेला बाप मात्र माणसाला पुन्हा मिळत नाही. मग आता सांगायचं कुणाला? पतंगा रे पतंगा आता थांबशील का? पतंगा रे पतंगा आता थांबशील का? वडील माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का? वडील माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का? आम्हा नाही जगी बाप, आम्ही काय केले पाप? आम्हा नाही जगी बाप, आम्ही काय केले पाप? जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. राजा दशरथानं रामाच्या विरहानं जीव सोडला, तो जगातला पहिला बाप. आपल्या जीवाची पर्वा न करता यमुनेच्या डोहात उतरला, कृष्णाला वाचवलं, तो जगातला पहिला बाप. मुलगा जिवंत असताना आपल्या मुलाचा धावा केला, तो जगातला धावा करणारा, जिवंत मुलाचा धावा करणारा जगातला पहिला बाप. आज मी तुमच्या ठिकाणी उभी आहे, या ठिकाणी कीर्तन करते, पण ज्यावेळी लहान होते संस्कृत शिकण्याचा अट्टहास, आणि संस्कृत शिकायचंय पण एवढी कर्मठ लोक की संस्कृत शिकवलं जात नव्हतं, आणि त्या काळामध्ये मुलींना तर शिकवलंच जात नव्हतं. म्हणून माझा संस्कृत शिकण्याचा अट्टहास पूर्ण व्हावा यासाठी आडनाव बदलून परडीकर नाव देऊन मुलीला संस्कृत भगवद्गीता शिकवणारा जगातला पहिला बाप. आज 1000 वयाच्या 13व्या वर्षी 1070 श्लोकांचं रेकॉर्ड माझ्या नावावर आहे. ते केवळ आणि केवळ आपल्या वडिलांची आपल्यावरती कृपा आहे. जगी असा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. या कुटुंबाला, या परिवाराला, या बापरूपी छत्र या कुटुंबातून गेलं, पण या दुःखातून सावरण्याचं बळ परमेश्वराने त्यांना द्यावं, ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते वैकुंठवासी मारुती पांडुरंग जाधव आमचे आजी सासरे त्यांच्या चरणी समर्पित करते. त्याचबरोबर सर्व टाळकरी, सर्व मृदंगाचार्य, सर्व वडीलच्या जागी असणारे सर्व पितृतुल्य, सर्व मातृतुल्य महिला वर्ग सर्वांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, देव जनाबाई, नामदेव 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 जनाबाई, देव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, देव जनाबाई, नामदेव जनाबाई, देव जनाबाई, नामदेव तुकाराम 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 तुकाराम. महावीर सेठजी, त्याचबरोबर अनिल दादा मुनफणे, आमचे चव्हाणदाजे, सर्व या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आजच्या सोहळ्यासाठी जमलेले सर्व नातेवाईक, सर्वांच्या चरणावर या परिवाराच्या वतीनं
आज असा प्रेम जय हरी कोणाचा नामोल्लेख करायचा राहिला असेल तर त्यांच्या सर्वांचा नाव घेऊन सर्वांच्या चरणावर प्रेम जय हरी आणि कीर्तनाला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 विठ्ठल जय जय हा. Hallelujah.